पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पालघर येथील वाढवण बंदराचे लोकार्पण शुक्रवार दिनांक 30 ऑगस्ट रोजी होणार आहे। दुपारी 1 वाजता हा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे। सदर बंदर 76,200 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आले आहे। उद्घाटनाच्या कार्यक्रमाला लोकांची गर्दी होण्यासाठी उरण तालुक्यातील झोपडपट्टी, JNPA प्रकल्पग्रस्त गावे व शाळांमधील मुलांना वेटीस धरण्यात आले। खाऊ व पैशाचे आमिष दाखवून पहाटेच एसटीतून नेण्यात आले। पहाटे उरण बस आगारातून जवळजवळ 50 ते 60 एसटी बसेस सोडण्यात आल्या। एरवी बस आगारमध्ये पहाटे 5 वाजता साधा विजेचा दिवा न पेटवणारे, नियंत्रण कक्षात उपस्थित न राहता डेपोच्या आतून बसचे नियंत्रण करणारे, एकही बस लोकांसाठी वेळेवर न सोडणारे एसटीचे अधिकारी, नियंत्रक, आगार व्यवस्थापक जातीने हजर होते। शिवाय चालक वाहकही उपस्थित होते। प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या वाढवण कार्यक्रमासाठी लोकांची गर्दी दिसण्यासाठी उरण आगारातून मोठ्या प्रमाणात एसटीच्या गाड्या सोडण्यात आल्या आहेत। शिवसत्ता टाइम्ससाठी प्रवीण पाटील, उरण। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।